ये बघ नुसता नारळ नारळ नारळ. हे देखो नारळ पाणी. नारळ पाणी नाही. काय पिला सांग खरं सांग. हा गाडी पिली मम्मीने आमची. आल्यापासून नारळा तोडते तो रत्नेश. नारळ तडियो. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आमचा प्लॅन म्हणजे बरेच दिवस झालं होतं प्लॅन करूया. तर कुठं तर जायचं होतं आम्हाला अलिबागला. आता आम्ही चाललो अलिबागला चालून. सध्या आता आम्ही करिंजा जेटीवर. जस्ट आता एक आमची टायटॅनिक गेली. आता थोड्या वेळात दुसरी टायटॅनिक येणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही थांबलोत. ही सगळी पब्लिक आहे आणि बाकीची मंडळी आहे ना ते पुढं म्हणजे गाडी घेऊन आमच्या सोबत. मम्मी येणार पण आहे. मम्मी पण आहे आमच्या सोबत. आणि पहिल्यांदा टायसन पण आहे सोबत. हाय कर. हाय. ती डायरेक्ट बाय बोलल. टायसनला घेतलाय पण बघूया आता तो तिथं राहते का तर समजलच. आणि आपल्याला उद्या यायचं आहे. आजचा शनिवार आणि उद्या रविवार. तर उद्या मला वाटतंय संध्याकाळपर्यंत यावं लागेल घरी. तर चला आता आम्ही वाट बघता होता कधीपासून टायटॅनिक गेली. तर दुसरी टायटॅनिक येणार आहे. त्याची आता वाट बघतो. फक्त तुम्ही कंटिन्यू राहा. मला वाटते आज मजा तर होणारच. तुम्हाला मी दाखवेल या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही कंटिन्यू राहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता टायटॅनिकवर आलेले आहे आणि आता गाड्या भरतात इथं. आता गाड्या भरून झालं का आम्ही डायरेक्ट निघणार कडेकडेने अलिबागला डायरेक्ट. तर काय माहिती आहे का, अलिबागला तर अलिबागला आहे ना दर्शकांचं काहीतरी घर आहे तिथं. आपल्याला तिथं जायचं आहे. तर तुमचा घे चल. रत्नेच आहे का घर आहे बघ. गाड्या बघा गाड्या बघा. हा तर आपली सगळी मंडळी इथं बसलेली आहेत. आणि सर्व आता मंडळी बसल्यावर आता आपण थोड्या वेळात निघू. तर चला आपण नंतर भेटू. तर चला अशा प्रकारे आता आम्ही रेवसला पोहोचलो. तर आता आम्ही चालू आहे कडेकडेनी डायरेक्ट अलिबागला यांच्या घरी. तिथं त्यांचं घर आहे होतं. तर चला पहिल्यांदा नेत आहे तिथं राहते का बघते आधी. हे टायसन चलो. हे टायसन चल चल वरती. तर चला भेटूया. आता कॅमेरा मी हँडल करणार आहे. सो चला आता बघूया. चलो. तर चला आता आम्ही जस्ट आता पोहोचलो रेवसला. आणि रेवसला पोहोचलो आणि इथे घेतलाय नाश्ता. म्हणजे नाश्ता वडापाव घेतलाय आणि बाकीच्या वेळी चहा घेतलाय. आता चहा पिताल. चहा पिऊन वगैरे झाला. मग आता आपला पिल तो आहे का बघ. आहे का त्याच्याकडे ग्लास का. याला बाईला घेतलाय पण याची सोय नाही केली अजून. पाणी म्हणजे आम्ही करंजाला उतरलो. सॉरी तिथं होतो ना तिथंच त्याला सोस लागली पाण्याची. तो कशाने देऊ काय. सॉस लागले. केचप सॉस सगळ्याला. आईला बावून लागते पाणी पिवायला. तर त्याची सोय नाही केली. तर मग त्याची सोस लागली त्याला. चलो आता अभी चहा पिता है. हाँ घे. पानी दे 90 बरा.
तर अशा प्रकारे आम्ही जस्ट पोचलो. 15-20 मिनिटं झाली आणि मस्त आहे की बघा आजूबाजूला झाडं, नारळांची झाडं, मस्त आहे की फुलांची झाडं, नारळांची झाडं, सुपारी एक नंबर आहे. आले आले पहिलं रत्नेश बहिणी आणि आम्ही मांडव धुला मस्त आहे की. हे बघा सगळं म्हणजे मातीन सगळं माखलेला सगळं आता पाण्याशी धुला येतं. आणि बाईची आता आंघोळ करायची आहे. घर बीर एक नंबर आहे. तर तुम्हाला मी घर दाखवते. चला आता मी वरती आलो. वरती लॉक आहे नाही ना? लॉक आहे का? बाहेरशी का आणशी? तू बाहेर उतरा. तर चला मस्त आहे की. ते बघा तू फिरून घे माद्या, त्याची तर मजा झाली. हा छोटा टेरेस आहे, मस्त बाल्कनी. हे बघा समोर हा व्ह्यू. परत वरती पण आहे, पण आता समोर लॉक आहे म्हणून आपल्याला जावायला भेटणार नाही वरती. हा असा तुम्ही बघताय नजारा. नजारा नजारा. चलिए सुरू करते. लॉक आणलास का? आणला बाईने लॉक आणला. सॉरी चावी आणली. लॉक आणलं म्हणतो. कडक डगर घुसला कवळा. हे टेर इथून आहे जावला रस्ता. अजून हाय वरती. तुला काय वाटलं? मोठा आतमध्ये रस्ता आहे का? चल दाखवते तुम्हाला. आपले तर आपण डायरेक्ट टॉपवर आलो. टॉपवर आलो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडचा. हा समोरचा. हा असा व्ह्यू आहे. तर मस्त वाटतंय. म्हणजे आजूबाजूला झाडं वगैरे असली ना घराच्या साईडला तर एक नंबर वाटतं. तर मला वाटते पावसाळ्यात तर अजून भारी वाटेल. ए रत्नेश गेला. तर चला खाली फ्रेश वगैरे परत होला ना म्हणा. उन्हाचे एक नंबर. मला तर ऊन जास्त सहन नाही होत, पण मला दाखवलं असं कशी आवरा लाल झालतो ना उन्हात बेकार. तू बाहेर उचरा. आले आले इथं आम्ही कामाला ठेवली. ए चकाचक एकदम चकाचक. शॅम्पू चुपचाप बैठो. हा किचन आहे. समोर बेडरूम. मस्त रूम आहेत. आणि इथं बाथरूम आहेत 2. इथं पण छोटे रूम आहे. म्हणजे चूल आहे. चूल घर. इथं झाडं आहेत मस्त की. मस्त आहे. ओके काय हरकत नाही. म्हणजे नेक्स्ट टाइम आलो तर एक्सप्लोर करून सगळं. वहिनी भात करते. काय मच्छी आहे का? कुठली? हापूस काय तो फुगणूस का फुगणूस? हापूस.
भाजीची तयारी. राजस्थान हे कोण? राजस्थान ही दर्शिका बा. तर चला तर आपण नंतर भेटू. तर इथं नारळांची शर्यत चालू आहे. हे बघ निसता नारळ नारळ नारळ. हे देखो नारळ पाणी. नारळ पाणी नाही. काय पिला सांग खरं सांग. हा गाडी पिली मम्मीने आमची. 1/2 मागवतो देवाला. यो पोर आता यो नारळूच आहे. नारळूच आहे. पाणी काढला नाही असंच आहे सेम. पाणी काढलं. बाईची आंघोळ झाली मस्त आहे की आता जरा शांत आहे. समजला. राष्ट्रीय मिली आहे वडका घेऊन आल्यापासून नारळा तोडते तो. रत्नेश नारळ तडय. नीट हा नीट. एक नंबर नारळ आहे रे. जरा फ्रेश वाटतंय. नारळ पाणी एक मस्त वाटतंय. आता लोक काढून काय मनाने काढून दादा लवकर ओढव पण बसू. नारळ घेऊन तू पिशी घेऊन मी सोडून झालं का. ये 1/2. एक काम करा पालखीच्या याच्यानं करू मस्त. धंदा चला एकदम फुल होईल. प्रॉफिट. नारळ घ्यायचं बिस्किट खाली. तर हनुमान कसा हनुमान तशी शपोळी 7-8 नारळ खाल्ला मी. म्हणजे खाल्लं नाही पिलं होतं. म्हणजे पाणी पिला. या बाईनी मला वाटतं 3-4 खाल्लं. प्लेट बा त्याची प्लेट बा. हे बा नारळ डिश फ्रेश एकदम स्पेशल. 3 नारळ पिला. 3 का 4 ना. 4 नारळ आणि 2 मी 2 नारळ पिलो होतं. भारी वाटला. आणि इथं घेतला इथं जेवायला मेनू आज मच्छी आहे. कुठली मंगाशी काय बोललो माहिती. मंगाशी काय बोललो मी. नाही हापणूस नाही. मी काय बोललो मंगाशी. वहिनीच बोलली हापूस आहे बोलतं. म्हणावं माहिती नाही कंचा नाव आहे तो. काम करायचं. आमच्या मम्मीचा जेवण पण झाला. इथला पण जेवण झाला. याला काय तारक मेहता लावलंच नाही. आली तर चला तर मी पण जेवून घेतो. दुपार झाली. थोडा आराम करायला लागेल कारण की आम्ही नॉनस्टॉप येऊन काय फायदा नाही. मध्ये आम्ही स्टॉप घेतला. सगळं जेवणाचं सामान वगैरे घेतलं. मग अशी एकच स्टॉप नंतर डायरेक्ट आलो. डायरेक्ट आपल्याला 2.5 तास लागले. रेवसला मी 10:30 काहीतरी पोहोचलो सकाळी. तिथनं डायरेक्ट आपण इथं किती वाजता आलो. एक म्हणजे आता 2.5 तास तरी लागलंच ते आम्हाला. साप गेलतं कामांशी समजून घ्यायचं फक्त. काय गाडी चालून गेलतं कामांशी. काय करशील. काय नाही आम्ही एकविरेला आलोय. हे पण बऱ्यापैकी रस्ता बांधलाय. नाही तर आम्हाला माहिती आहे. बघा तर चला जेवून घेतो आता. एवढा रस्ता बांधलाय. तर दुपारी आम्ही जेवायला घेतला होता. जेवण वगैरे झाला आणि आराम वगैरे केला. आई त्या दादाचं नाव काय. तो तुमच्या मांडवाच्या ह्याच्यामध्ये कोण. दांड्या. संकेत नाही दांड्या. तर मग अशी आम्ही आराम वगैरे केला आणि आता जस्ट घेतली चिकन म्हणजे भट्टी वगैरे करायला घेतली. तर थोड्या वेळ तर आम्हाला पोपटी पण करायची आहे. सध्या आम्ही घेतली भट्टी करायला. एक असा सीन झालेला आहे
ये बाईला लगेच ये बाईला मी फक्त डब्बा फक्त साईडची किनार जी किनारपट्टी असते ना तो फक्त कोराला सांगलेला तर त्याने डब्याची तर पूर्ण वाट लावली. डब्याची काकी मामी मामा मावसा मौसी सगळी एक केली. हे बा तर चला थोड्या वेळेत मी पोपटी वगैरे करताय. आमच्या गाड्या बघा काय गाड्या. हे बघा गाड्या तुम्हालाच घे फक्त म्हणजे मी बोलताना तवारच जे थोड्या वेळात मी पोपटी वगैरे करू. पोपटी वगैरे खाली बिली नंतर आपण ब्लॉग एंड करू कारण की सकाळ वाजेपर्यंत आतापर्यंत ब्लॉग मला वाटते मोठा झालेला आहे. थांब सॉरी जुना आला तो आणि कारण आणि 26 जानेवारी उद्या आहे तो पण ब्लॉग येईल कारण की आम्ही आता आहोत अलिबागला सिडकोली का सिडकोली सुडकोली त्या साईडला आहोत. तर काय माहितीये का आता आमच्या गावात पण 26 जानेवारी असेल आणि ह्या पण गावात 26 जानेवारी असेल तर आमच्या गावात जाण्यापेक्षा इथं पण आहे जवळ पण आहे म्हणजे 15-20 मिनिटं लागतील ना मला जवळच आहे. तो सकाळी मला वाटतं सकाळचे 5 वाजता उठायला लागेल त्यासाठी तो पण ब्लॉग येईल. तर चला इथं भट्टी चालू आहे आणि आम्ही हवा घालतो सुपानी सगळं इथं छानतो. The next day later. तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग. तर सकाळच्या वाजले 10 वाजून गेलं. तर काय माहितीये का काल मी बोललो होतो की सकाळचे 5 वाजता उठून 26 जानेवारी जाईल तर कसला काय 5 वाजून गेलं. 5 वाजता मी 5:30 काहीतरी उठलो तर विचार काही जाईल कसला काय गेलो नाही तेवढं सकाळी 7 वाजता दिन पोरा सगळी रॅली घेऊन गेलं 2 वेळा उठलोच नाही. तर आता वाजले 10 सकाळचे आणि माझी आता मॉर्निंग झाली. ये बाईनी कालपासून नारळ पाणीचा डायरेक्ट केस केलाय. कहर चमत्कार आणि इथं आमच्या बहिणीनी काय उपमा उत्तप्पा पनीर भुर्जी नारळ पाणी चहा आणि गुड डे नाश्ता करतात. असू दे की चल तू करणार तर तर चला आता आतमध्ये नाश्ता चालू आहे. इकडे बघा ही नॉनस्टॉप आणि माझी हालत जरा बेकार आहे. चला उत्तप्पा एक केलेला आहे आता दुसरा एक उत्तप्पा. कोण शेफ पिसलेला आहे शेफ मला शेट बरा पिसलाय कोण शेफनी झाला मग नाश्ता बिस्टा झाला. भक्त कोण आहे बाबा चमत्कार. तर इकडं बघा असंच आहे. दुपारी दाखव कालपासून ऍक्सिडेंट बघा माझी कशी असंच आहे आत धरून पाय आणि असं बेकार लागलाय तो आता आपल्या धावरल तिकडे काल आंघोळ केली बस त्याची परत माखवल. तर चला आता आम्ही जरा फ्रेश वगैरे होतोय आणि आता आम्हाला जायचंय घरी म्हणजे जेवून बिवून जाऊ. काय जावाचं नाही ना आता बीच काय नाही ना आपल्याला काय जावचं नाही ना मंदिरात जायचंय नंतर कुठं फ्रेश होत आहे नाश्ता नंतर जेवू जवळपास कुठं देवरूप आहे तिथं जाऊ नंतर डायरेक्ट ब्लॉग एंड. फ्रेश होताना पण दाखवू जा. हा
केतन फ्रेश होते केतनला लागू फ्रेश होताना फ्लॅश करता मारतोय फ्लॅश कसा मारायचा शिकवते ना. तर चला तर जरा फ्रेश होत आहे. हे बघा आमचे इकडे 2 स्टँड पण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. नॉन स्टॉप कधी हलणार नाही. जर फक्त मोबाईल दिला म्हणून त्याची तिथे राहतात. तो कोण साईडला चाललाय काय घेणे तरी नाही. नॉन स्टॉप. चलो बाद में मिलते हैं. वाट लागली ना पायाची बेकार होत. ना बोल मी नाही. रत्नेश वॉशिंग सेंटर. छोटू अच्छे मार दे. हा बस बस झाडांना मार त्या. बस अजून ऊपर जाना चाहिए. भैया और जोर से. ए भैया भैया बोल बस तुम जातो नाही जाय. यही लोक पण खाली बाजू इधर इधर आता खेळ आता सोड. रत्नेश कार वॉशिंग सेंटर. मनीषा वॉशिंग सेंटर. मामा का आंघोळ झालेली आहे. हे आहे असं वस्त्र निवारण. जरा एक एक्टिंग करके दिखाओ भाई. ट्रॅव्हल छोड़ के. चला तर माझी जस्ट अंघोळ वगैरे झाली. आता नाश्ता करते. नाश्ता करून झाल्यावर आपण जायचं आता देवळावर. म्हणजे देवळावर नाही मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवते कारण की आम्ही दुपारी पण गेलो होतो चेक करायला. तर तुम्हाला मी दाखवेल मंदिर कसं आहे. म्हणजे आपल्या गावातलंच आहे. म्हणजे बघायला गेलं तर सेम आहे. तर तुम्हाला मी दाखवेल कसं आहे तो. फक्त तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. चलो बाद में मिळते आहे. तर चला आता मी घेतला इथं नाश्ता. उत्तप्पा वहिनी आमच्या केला. तो आता उत्तप्पा घेतला आहे नाश्ता करायला. आणि भाऊनी मच्छी घेतली. कुठली कालचीच. एक नंबर. मॅडम आंघोळ करा. तर चला आता नाश्ता करून घेते आणि आपण डायरेक्ट मध्ये देवळाजवळ जाऊ. आपण म्हणजे देऊळ तुम्हाला दाखवते कसा येतो. चलो नाश्ता करते आम्ही. तर चला आता सगळे रेडी वगैरे झालं. हे बघा सगळ्यांची तयारी वगैरे झाली. आता जायचं आता आम्हाला. देवळात जाऊ ना आता. गुरखा वाटते ना आता. एकदम सेफ्टी. तर चला फोटो वगैरे काढला मस्त की काय गजनी. दोन नारळ काढते. अजून नारळ असाय तो. तर चला आता आपण नंतर भेटू. तर मित्रांनो जस्ट आता पोहोचलोय घरी आणि बाईक चालून चालून वैतागाला जाम. तर जस्ट पोहोचलो. तर बरा वाटला. जरा 15-20 मिनिट बसलो. तर चला तर आजची व्हिडिओ मी इथंच एंड करते. आपले व्हिडिओ आवडले सर तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करा. तर भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.